आम्हाला पक्षाचं नाही आहे हो, आम्हाला पक्ष नकोय साहेब. रोड नाही देतो पण म्हणजे पत्र्याच्या साईड मध्ये नाही. बीजेपी पर्यंत गेले तर थोडा फायदा झाला, पण नुकसानीत पण आहे. पत्र्याचा प्रॉब्लेम बघा, अर्धे काम करून ठेवलेत. तुमच्या ओळखीत आहे का या दोघांमधलं कोण? नाही ओळखच नाही. तर आता आपण आलेलो आहेत फुलेनगर या ठिकाणी. या फुलेनगरचं पुनर्वसन काही दिवसांपूर्वी चालू झालेलं आहे. या फुलेनगरच्या स्थानिक लोकांना सध्या आपण या ठिकाणी पुनर्वसनासाठी याचे ग्राउंड जे आहे पिंपरीतलं त्या ठिकाणी यांना वास्तव्यासाठी जागा दिलेली आहे. तर या संबंधित आपण विधानसभेची वारी या दृष्टीने आपण या लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. चला पाहूया काय होते. पुढे या, काय म्हणणं आहे तुमचं? कळू द्या. काय विधानसभेचं काय वाटतंय? पिंपरी विधानसभेत काय वाटतंय तुम्हाला? अण्णा बनसोडे अण्णा बनसोडे का? चांगला आहे माणूस. माणूस चांगला आहे. कामं झालीत का? काय विकास कामं त्यांनी केलीत काय? काम आहे का? चालू आहे काम व्यवस्थित. तुम्ही इथले स्थानिक आहेत का? हा स्थानिक आहेत. काय आता पुनर्वसन झालं याच्यामध्ये तुम्हाला आमदारांची काय मदत झाली का किंवा इथं नाही पत्राचं पुण्यात नाही, पात्रशेडे याचे मैदान जागा आहे. अच्छा, आपण पुनर्वसन तुमचं होणार आहे त्यामुळेच तुम्हाला आता तिथं जागा दिली आहे ना. हा मग इथं काय सुविधा तुम्हाला उपलब्ध आहेत का? आता कोण तुम्हाला विचारायला येते का? कशा प्रकारे नाही, चाललं? कोण येत नाही सर. विचारायला कोण येतं? प्रचाराला कोण आलंय का सध्या? कोण नाही अजून. काय एकंदरीत काय वाटतंय? आता दोन एक तुतारीच्या आहेत, एक घड्याळाच्या आहेत. घड्याळाकडून अण्णा बनसोडे आहेत आणि तुतारीकडून सुलक्षणा शेलवंत आहेत. दोघांपैकी कोण निवडून येईल आणि कसं काय तुम्ही कसं पाहताय त्या दोघांना? नाही, अण्णा बनसोडे हे चांगला माणूस आहे. अच्छा पहिल्यापासून तो अच्छा. माणूस चांगला आहे. सुलक्षणा शेलवंत यांचं काही काम आहे का? ते बी चांगलं आहे. ते बी नगरसेवक, वार्डाचे नगरसेवक आमचे. अच्छा, ते बी चांगले ते. नगरसेवक असताना काय कामं केलीत? नाही, काय कोणी केलं नाही काम. कोणी कामं केली? नाही केले. अण्णा बनसोडेंनी कामं केलीत. अण्णा बनसोडे गोरगरीबाला थोडं आहे मदत आहे अन्नाची. पण आता ते सुलक्षणा शेलवंत म्हणतायत की आम्ही निष्ठावंत आहे, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. अण्णा बनसोडे दुसरीकडे गेले, शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत आहेत. त्याकडे कसं बघता तुम्ही? तसं म्हणलं तर आता शरद पवारचं चालू आहे जोर आता. पण आता ते महायुतीचा आपल्याला संबंध नाही, पण आपण आता कामासाठी पहिला आमदार चांगले आहे. गोरगरिबाला बी थोडा कधी मदत करून माणूस अण्णा बनसोडे आहे चालू आहे. असं एकंदरीत या ठिकाणी सध्या वातावरण आहे. अण्णा बनसोडे आणि सुलक्षणा शेलवंत या दोघांसाठी या ठिकाणी वातावरण पूरक असं मानलं जाते. पण एकंदरीत अण्णा बनसोडे यांनी दुसरीकडे जरी गेले असतील तरी सुद्धा अजूनही अण्णा बनसोडेला वाव आहे असं दिसतंय. आपण इथं काकू बसल्या त्यांना विचारूया. काय काकू, कसं चाललंय तुमचं? बरे बरे. बरं. काय वाटतं तुम्हाला? वातावरण कसं विधानसभेचं वातावरण कसं इकडे? बरं वाटतं. पहिले तिथल्यापेक्षा थोडं मोकळं मोकळं चांगलं वाटतं. पण आता तुम्हाला पत्र्याचे शेड दिलेले आहे त्याच्यामध्ये कसं तुम्ही व्यवस्थित तुम्हाला सुविधा, पाणी वगैरे, लाईट वगैरे सगळं मिळतंय का? नाही नाही. नाही मिळत. काय पाण्याचा प्रॉब्लेम होतोय, लाईटचा प्रॉब्लेम? पाणी भरपूर, पाणी भरपूर. पाणी आहे हा, भरपूर. आहे पाणी. पाणी लाईटीचं टेन्शन नाही, पाण्याचं काही हे नाही. आता आपण बघायला गेलं तर विधानसभेला दोन चेहरे आपल्या समोर आलेले आहेत. एक सुलक्षणा शेलवंत आणि दुसरे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे. दोघांपैकी कोण वाटतंय की कोण विजयी होईल इथून? जास्त आपल्या आपल्या ह्याच्यात सांगू शकत नाही म्हणून आता आपल्या मनात आहे पण ते. हवा एकंदरीत हवा कोणाची दिसते? म्हणजे अण्णा बनसोडेंची दिसतेय की सुलक्षणा शेलवंतची? हा. अण्णा बनसोडे. काय म्हणजे आता प्रचाराला कोण आलंय का इकडं आपल्या इकडं? नाही, एवढं कोण नाही आलेलं इथं. अण्णा बनसोडे किंवा सुलक्षणा शेलवंत दोन्ही आलेले? आलते वाटतं एक दोन दिवसाच्या अगोदर आलते, म्हणजे जास्त नाही कोण येते इकडं. रोड नाही देतो पण म्हणजे पत्र्याच्या साईड मध्ये नाही. अच्छा, पत्र्याच्या साईडला कोणी यायला तयार नाहीये. म्हणजे राहायला घरं दिलेत पण यायला तयार नाहीये. हा? राहायला घरं दिलेत पण नेते मंडळी यायला तयार नाही तुमच्यापर्यंत. तर असे एकंदरीत आपल्याला प्रतिक्रिया. इथं बाबा दिसत आहेत, बाबांना बोलूया आपण. बाबा या पुढं. बाबा या पुढं. काय काय म्हणता? ऐका, इथं बोला, पत्रा बोला. शेड मध्ये सुख सुविधा भरपूर करून दिलेल्या आहेत. हम्म. आता आम्हाला जसं पाणी आहे, लाईट आहे, शौचालय आहे, आम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे पूर्वरित मिळतात आम्हाला. हा. ह्याच्यामध्ये पाणी झालं, लाईट झालं, पत्रा शेड मध्ये भरपूर सुविधा करून दिल्या. आता कुठलं पण सरकार येऊ द्या, हम्म. या सरकारचं काही घेणं देणं नाही आपल्याला. अच्छा. हा. बरोबर ना? हा. गोर गरीब मरतोय, हम्म. गोरगरिबाला आता घरं दिलेत त्यांनी एक एक पण आता एक वेळ आलेली आहे की एक चेहरा निवडायचा आपल्याला, की एक जुना चेहरा, एक आता नवीन, एक विद्यमान आमदार आहेत, एक माजी नगरसेवक आहे. काय तुम्हाला वाटतं दोघांमध्ये कोणाची रंगत? कोणी पण येऊ द्या, कोणावर भारी? कोणी पण येऊ द्या, त्याचं काही घेणं देणंच नाही. म्हणजे काय काम करतात किंवा काय नाही करत असं काय? म्हणजे असं काय काम काम करतात मग निवडून देण्याचं काम तुमचं आहे ना. म्हणजे बोला मामाला, बोला मामा, मामा वरिष्ठ, मामा काम करते.
या पुढे या पुढे काय वाटतंय विधानसभेची हवा कुठं चालली आहे आता? तुतारी की घड्याळाकडे चालली? चालली आता बघू. पहिलं एक नंबरच सांगतात लोक बाबा, सगळे एक नंबर बटन दाबा. एक नंबरला तर अण्णा बनसोडे आहेत. हा म्हणतात बाबा, असं मग आता काय अण्णा बनसोडेंनी कामं केलेली आहेत का? काय माहित नाही आपल्याला, कल्पना नाही. माजी नगरसेवक जितेंद्र ननवरे यांनी माघार घेऊन त्यांना सपोर्ट दिला होता, त्याकडे कसं बघताय तुम्ही? तुम्हाला वाटतंय का त्यांचा योग्य निर्णय होता? तसं काय वाटत नाही आपल्याला. येत आहेत का तुमच्या जवळ, पोहोचतायत का लोक प्रचारासाठी आम्हाला निवडून द्या किंवा काय तुमचे विकासाचे पुढचे मुद्दे मांडतायत का, की आम्ही हे करू, आश्वासनं काय देत आहेत? नाही 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 असं कोणपर्यंत अजूनपर्यंत तरी आलेलं नाही. नाही नाही. अच्छा, या आपण पुढे कोण बोलताय तुम्ही? ठीक आहे, नियंत्रण कुठपर्यंत आलंय ते सांग. या एक. काय बघा, हा बोला. जे मला पहिले हा, एक मला सांगा मला ना. 3 ऍक्टिव्ह पक्ष सांगा. हा हा. मला पहिले एकच उत्तर द्या. तुम्ही युवा आहेत, हम्म. तुम्हाला रोजगार आहे का? हो आहे. आहे. कुठे आहेत तुम्ही कामाला आता? हो सर, शोरूमला आहे. अच्छा, म्हणजे आहे, रोजगार आहे तुम्हाला? हो, रोजगार आहे, त्यांच्यामुळे आहे. म्हणजे आता सत्ता आहे हा, महायुतीची, त्याच्यामुळे तुम्हाला रोजगार जेव्हापासून सत्ता पलटली आपली, आहे. हम्म, ते बीजेपी पर्यंत सत्ते हम्म. बीजेपी पर्यंत गेली तर थोडा फायदा झाला, हम्म. पण नुकसानीत पण आहे. हम्म. थोडं प्रॉब्लेम होतात, खूप सारे प्रॉब्लेम होतात. तर सामान्य माणसांनी कुणाला सांगो, सगळे म्हणतात सत्ता द्या, मत द्या, पण त्यानंतर आमची मागणी ही आहे की बेसिक नीड आहे ना, फूड, क्लोथिंग अँड शेल्टर, ते भेटायला पाहिजे. हो. त्या गोष्टी भेटत नाहीयेत का? कोण नाही, ते भेटतात आहे, पण ठराविक टायमिंगला, त्यांच्या टायमिंगला, आमच्या टायमिंगला आम्हाला पाहिजे. म्हणजे रोजगार उपलब्ध आहेत? हो, रोजगार उपलब्ध पाहिजे. एका टायमिंगला एका रोजगारला भेटत नाही. 10 पैकी 8 कामाला जातात, 2 बिनरोजगार राहतात. हो रोजगाराची गरज आहे म्हणजे तुम्हाला? हो हो हो, मला तर आहे, मी तर आहे, पण बाकींचा विचार करतो मी. हा, ते फिरत असतात सर. ठीक आहे, चला. तर अशा एकंदरीत आपल्याला सगळीकडे प्रतिक्रिया भेटत आहेत, तरुण बोलत आहेत, वयस्कर लोक बोलत आहेत. एकंदरीत असं सगळं वातावरण या ठिकाणी आहे. तिथं महिला बसलेल्या आहेत, आपण यांना विचारूया काय वाटतंय, कोण निवडून येईल? आता त्यांचं नावच माहिती, मी काय सांगू आता? म्हणजे तुम्हाला उमेदवारच माहिती नाहीयेत? नाही, नाव माहित नाही ना मला. अच्छा, तुम्हाला मी सांगतो, घड्याळाकडून अण्णा बनसोडे आहेत, जे विद्यमान आमदार आहेत, आणि तुतारीकडून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत आहेत. तर या दोघांपैकी तुम्हाला काय वाटतं, कोणाची हवा आहे सध्या? मला वाटतं अण्णा बनसोडे. अण्णा बनसोडे. हा काय कामं चांगली आहेत त्यांची? काय त्याचे 1-2 कामं सांगतो? हा, चांगले आहेत ना त्यांचं काम. काय कामं केलेत आतापर्यंत? केलं आता व्यवस्थित सगळं आहे, आपल्याला काय कमी नाही. लाडक्या बहिणीचा लाभ भेटतोय का? हा, भेटतो ना. पैसे आलेत तुम्हाला? हा, आले. अच्छा, काय तुम्ही आता अण्णा बनसोडेंनाच मतदान देण्याच्या मार्गावर आहेत? ठीक आहे, लाडक्या बहिणीचा देखील या ठिकाणी प्रश्न मोठा आहे, लोक जात आहेत. असं वातावरण सध्या भयानक आहे आपण पाहाल तर सध्या, आणि लोकांशी आपण सध्या चर्चा करत आहोत. अजून कोण आहे बोलणार आहेत तुम्ही? तर अशा एकंदरीत प्रतिक्रिया आहे. लोक काही बोलत नाहीत, तरी देखील आपण त्यांचा बोलण्याचा प्रयत्न करूया. भाऊ या पुढं. अहो या, अहो काय आपण, अहो तुम्ही नाही बोलले तर कसं होणार लोकशाहीचं? काय होणार? काय वाटतंय सध्या हवा कोणाची? सगळ्यांचीच हवा आहे एकंदरीत. विधानसभा म्हणल्यावर हवा सगळ्यांचीच असते, पण एकंदरीत पारडं कोणाचं जड दिसतंय? सुलक्षणा शिलवंत का अण्णा बनसोडे? नाही, दोन्हीचा पण आहे. दोन्हींच आहे. दोन्हीचा बी जोरात आहे. अच्छा, म्हणजे शरद पवारांना सोडून गेलेले आता अण्णा बनसोडे, हा काही इम्पॅक्ट होतोय का इकडे, की गद्दार म्हणलं जाते त्यांना, निष्ठावंत सुलक्षणा शिलवंत त्यांना म्हणलं जातं, याचा काही इम्पॅक्ट पडतोय का आपल्या इकडं? नाही, तसं काही नाहीये. अच्छा, काही व्यवस्थित आहे. दोन्ही पण आहे, मजबूत चालले. काय नाही, कामं केलेत का दोघांनी? आमदार असताना अण्णा बनसोडेंनी आणि नगरसेवक असताना सुलक्षणा शिलवंत यांनी काही कामं केलेत का दोघांनी? तर अजून माहिती नाही एवढं आपल्याला. हम्म. आता हे तर पहिले आमच्याकडे मदतीला कोण धावले का? दोघांपैकी एक जण कोण मदतीला धावले का? गावतात तसे, पण काही काम असले तर तसं काम लागत नाही आम्हाला. अच्छा तरी पण जर वेळ आली तर, अजूनपर्यंत तर नाहीये. अच्छा, आम्ही तर अजून मदत घेतली नाही कोणाची. आता तुमचं पुनर्वसनचं काम चालू आहे, तर इकडे तुम्हाला सुविधा भेटतात का? पाणी, लाईट हा, वगैरे सगळं भेटते का? सगळं शौचालयाचं वगैरे सगळं आहे तुम्हाला? सगळं म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये सध्या इथं? प्रॉब्लेम काही नाही. मग तिकडे बरं होतं का आता इकडे बरं आहे? नाही, दोन्हीकडे बी बरं होतं. इथं पण बरं आहे. कधीपर्यंत भेटणार आहे तुम्हाला घर वगैरे? कधी काही भेटणार? सांगू नाही शकत. 4-5 वर्ष लागू शकतात. 4-5 वर्ष तोपर्यंत तुम्ही इथंच राहणार आहेत? अच्छा, ठीक आहे. या. पुढं आपण अजून महिलांना बोलतोय, पुरुषांना बोलतोय.
इथं बेरोजगारीचे मुद्दे तर आहेतच, पण अनेक प्रतिक्रिया देखील अण्णा बनसोडेंबाबत बोललं जात होतं की पूरक वातावरण नाहीये किंवा काम नाहीये असं म्हणलं जात होतं. पण त्यांची एक बाजू आपल्याला क्लिअर कळते की दोन्हीकडे समान सध्या तरी आपल्याला वातावरण दिसतंय. बाबा बाबा अनुभवी दिसत आहेत. काय वाटतंय विधानसभेचं वातावरण कसं वाटतंय एकंदरीत? चाललंय जमाना लाडकी बहिणावर चाललंय चाललंय चांगलं चाललंय. मग काय वाटतंय कोण येईल दोघांपैकी निवडून, सुलक्षणा शेलवंत की अण्णा बनसोडे? नंबर लागेल. सुलक्षणा शेलवंत निवडून येतील. लागेल पण इथे एकंदरीत चर्चा चालू आहे की अण्णा बनसोडे निवडून येतील. पैसे वाटावाटी नाही जमत. सुलक्षणा शेलवंत शिवाय जमणार नाही. येईल अण्णा बनसोडे पाडणार या ठिकाणी. आज बांधला ह्या वर्षी बांधला. पण सुलक्षणा शेलवंत असं म्हणलं जाते की त्यांनी काही कामं नाही केले नगरसेवक असताना. काम सध्या आले काम होते ना. सत्ता आल्यावर काम. सध्या आल्यावर काम होते. अच्छा. हा बाबा काय वाटते विधानसभेचं वारं कुठल्या दिशेने वाहते सध्या? आपल्याला तसं काय लक्षात येत नाही तसं काय मला सांगा, मला फक्त एवढंच सांगा, आता जे वातावरण चालू आहे महाराष्ट्राच्या राजकारणाला चांगलं आहे का कसं आहे? बरं आहे, तसं काय नाहीये, चाललंय व्यवस्थित चाललंय. आता पिंपरीत दोन पक्ष आहेत, मुख्य दोन मुख्य लढत आहे. एक सुलक्षणा शेलवंत आहे, एक अण्णा बनसोडे. घड्याळाच्या चिन्हावरती अण्णा बनसोडे, तुतारीच्या चिन्हावरती सुलक्षणा शेलवंत आहेत. कोणाचं पारडं जड वाटतंय तुम्हाला? बनसोडे साहेबाचं वाटतं जरा. बनसोडे साहेबांचं जास्त जड वाटतंय. आता मी मागे तिकडे ते म्हणले आम्हाला डायरेक्ट सुलक्षणा शेलवंत निवडून येतील. अण्णा साहेबांचं पहिल्यापासूनच आहे. अच्छा, मग कामं आहेत त्यांची म्हणजे? कामं आहेत ना, मग आहेत बरे आहेत. पण ते तर आता म्हणलं जातं की आम्ही निष्ठावंत आहे, सुलक्षणा शेलवंत म्हणतात आम्ही निष्ठावंत आहे, हे गद्दार आहेत, त्यांनी आमच्या पक्षाची गद्दारी केली, अजित पवारांसोबत गेले, वेगळा पक्ष स्थापन केला त्यांनी, शरद पवारांना सोडून गेले. पण काय वाटतं एकंदरीत गद्दार आहेत का? अण्णा बनसोडेचाच आवाज आहे. ठीक आहे. तर एकंदरीत पाहतोय आपण की या ठिकाणी अण्णा बनसोडे यांचं नाव आहे, सुलक्षणा शेलवंत यांचंही नाव आहे, पण जास्त करून लोकांना अपेक्षा आहेत त्या अण्णा बनसोडेंकडून आहेत, जे सध्या विद्यमान आमदार आहेत. प्रतिक्रिया असेल काका, काय सांगाल? काय वाटतंय वातावरण? काय वाटतंय इलेक्शनचं वातावरण? काय म्हणतंय तुमच्या इकडे? काय दोन उमेदवार आहेत इथं, पिंपरी अण्णा बनसोडे आणि सुलक्षणा शेलवंत. कोण निवडून येईल? शेलवंत निवडून. आता आम्ही इथं बऱ्याच जणांना विचारतो, ते म्हणतात अण्णा बनसोडे येतील. येऊ शकते, दोघांमध्ये टफ होईल ना. दोघांमध्ये टप होईल. तर शक्यता कोणाची जास्त वाटते? काय अण्णा बनसोडे येतील. ठीक आहे. तर अण्णा बनसोडे यांची चर्चा आहे. तुम्ही सारखा ना थोडस मागं सारखा ना, थोडस मागं सारखा ना. तर हे आहे पुनर्वसन, ज्या फुलेनगरचं पुनर्वसन या ठिकाणी करण्यात येत आहे, त्या लोकांना इथं एचे ग्राउंड, पिंपरीत एचे ग्राउंड वरती राहण्यासाठी जागा दिलेली आहे. इथं पत्रा शेड मोठ्या प्रमाणात मारलेला आहे. इथं लोक आता सध्या वास्तव करत आहेत आणि या ठिकाणी राहत आहेत. तर आपण अजून लोकांशी चर्चा करत आहोत घरोघरी जाऊन, काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या. काको काय वाटतंय विधानसभेचं वारं कुठल्या दिशेने वाहतंय? काय माहित बाबा. पण काय चर्चा कोणाची वाटते, अण्णा बनसोडे की सुलक्षणा शेलवंत? सुलक्षणा शेलवंत. कशामुळं? काय काम म्हणजे काम वगैरे केलीत, मदत वगैरे करतात? मदत करतात, येतात उभं राहतात. अण्णाचं ना आमचं नाही एवढं काय, मी तिकडे होते राहिला. आता आम्ही वरच्या भागात बघितलं सगळीकडं अण्णा बनसोडेंची चर्चा आहे. असेल ना. नगरसेवक असताना तुम्हाला मदत वगैरे काय झाली आहे का त्यांच्याकडून? मदत कशाची कुणाकडूनच होत नाही मदत. उठवलंय तिथून आणि इथं आणून बसवलंय. इथं राहताय तुम्ही, आता तुम्हाला काय इकडे प्रॉब्लेम होतोय का पाण्याचा, राहण्याचा वगैरे काय? पत्र्याचा प्रॉब्लेम बघा, अर्धे काम करून ठेवलेत. अर्धे काम करून ठेवलेले हा, तुमचे. बघा तिथं मग काढते तुम्ही ते. कोणाकडे गेले होते का नाही? सुलक्षणा सगळ्यांना शेलवंत? सांगून दमलोय, कोण करतंय. कोणीच काम केली? जितू भाऊच्या आमदाराकडे गेले होते? आमदारकडे कसं काय जावं, त्यांनी सांगून ते भलते लोक मध्ये येतात, आमदारकडे कोण जायला लागले. मधले आहेत ना कार्यकर्ते, आपण आमदारकडे कसं जाणार आहे? आता ठेवलंय अर्ध करून आमचं काम पत्र्याचं. म्हणजे तुमचे काम पूर्ण नाही झाले, पूर्ण अजून होत नाही? नाही काम. माझ्या पत्र्याचं सगळे घुस लागली पलीकडून. मग कोणी बघितलं ना अजून? सांगून मी थकले सगळ्यांना, आता कुणाला सांगावं, आमदारकडे जावं का?
मग आता तुम्ही ज्यांना मतदान किंवा तुमचा ज्यांना सपोर्ट आहे त्यांच्याकडे गेले होते का तुम्ही? नाही गेलो आम्ही, कोणाकडेच नाही गेलो. ज्यांनी आम्हाला इथं आणले, जितूभाऊनी आणलेलं आहे हा. त्याच्यापर्यंत गेलेलो, पण कोणी काही नीट केलेलं नाही. जितूनी नाही जितू केलं, भाऊ काही तर आता कार्यकर्ते अण्णा नाही केलं. बनसोडेंना सपोर्ट करतात, म्हणजे जितू भाऊंनी अण्णा बनसोडेंना सांगायला पाहिजे ना मग. मग सांगितलं का नाही त्यांनी त्यांच्या पद्धतीने? काय माहिती त्यांनी त्यांच्या परस्पर आतमध्ये काय केलंय. आपल्यापर्यंत कोण येतंय? आम्ही सांगताना सांगतोय, पण आमच्यापर्यंत नाही काम होत आहे. आणून इथं बसवलंय. काय वाटतंय तरी पण आता या वातावरणातून कुणाला जड जाईल? अण्णा बनसोडेंना जड जाईल का सुलक्षणा शिलवंत त्यांना जड जाईल? तर जाऊ शकतो अण्णा शिलवंतबाईला. अच्छा, अण्णा बनसोडे निवडून येतील का सुलक्षणा शिलवंत निवडून येतील? अण्णाचे ते आता तर अशा इकडच्या प्रतिक्रिया आहेत की म्हणजे स्टेबल नाहीयेत, जनतेच्या इथं स्टेबल प्रतिक्रिया आहेत. आपण आजींना बोलू. काय वाटतं आजी? काय वाटतं कोण निवडून येईल, अण्णा बनसोडे की सुलक्षणा शिलवंत? आता कोण सांगू शकताय? तुम्हाला मदत होतीये का इकडून? राजकारण्यांची काय मदत होतीये का? तुम्ही राहता आता या ठिकाणी, तुम्हाला काय मदत होतीये का? काय नाही होत. मदत नाही करत कोण? उमेदवार कोण आहे माहितीये का? कोण कुकरच म्हणताय, सुलक्षणा शिलवंत कोण माहितीये? घड्याळच म्हणताय, कोण क्या चिन्ह आहे. सुलक्षणा शिलवंत माहितीयेत का? सुलक्षणा. हा, आणि अण्णा बनसोडे हे मुख्य दोन पक्षाचे अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुलक्षणा शिलवंत आहेत आणि राष्ट्रवादीचे घड्याळाचे म्हणजे अजित पवारांचे अण्णा बनसोडे आहेत. तर हे दोन मुख्य आहेत. बाकी जे अपक्ष उमेदवार आहेत ते आहेतच. पण या दोघांपैकी तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कोण येईल? तुमच्या ओळखीत आहे का या दोघांमधलं कोण? नाही, ओळखच नाही. म्हणजे हे खरं तर अजून आपल्याला वाटलं कळलं पाहिजे की अजून यांना उमेदवारच माहिती नाहीत. तिथपर्यंत तसा प्रचार पोहोचला नसावा किंवा काही गोष्टी झाल्या नसाव्या. अशा लोकांच्या प्रतिक्रिया एकंदरीत आपण पाहतो या ठिकाणी फुलेनगर या भागात, ज्यांचं पुनर्वसन या ठिकाणी झालेलं आहे. आणि शोकांतिका आहे की लोकांना अजूनपर्यंत नावं माहिती नाहीत उमेदवारांचे की आपल्याला कोणाला निवडून द्यायचंय. त्या लोकांचे कामच कळणार नाहीत त्या लोकांना. अशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणी वातावरण चालू आहे. काय वाटतंय, वारं कोणाचं फिरतं इकडं? इकडे वारं म्हणताय राजकारणाचं? विधानसभेचं हा, वारं कसं फिरतं इकडं? साहेब, माझं नाव ईश्वर शिंदे आहे. वारा कुणाचं का फिरू द्या, वारं फिरण्याच्या अगोदर हे लोकांचा समस्या आणि प्रॉब्लेम, जे पाणी नाही, लाईट नाही, फुलेनगर तोडलं, हे SRA आलं, हे बांधून देणार, हे सगळं खरंय. कुठल्याही पक्षाचा कुठलाही उमेदवार असेल, गरीबावर श्रद्धा करून आणि गरीबावर योग्य रीती आणि सुविधा देणारा तो नेता, तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, पण काम करणारा पाहिजे. हे नेता त्यांना लोकांनी निवडून आणायला पाहिजे. आणि कुठल्याही पक्षाचा असू द्या, पक्ष नाही हो, समाजसेवक, समाजाचा विचार करून गरीबाची जाणीव जे कार्यकर्ता आणि जे नेता आहेत, त्यांनी समाजाला पुढे आणण्यासाठी सगळं समस्या दूर करणारा तो उमेदवार ह्या देशामध्ये आवश्यक आहे. आता तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत किंवा अजून अपक्ष पण आहे. हा, पण आता मुख्य दोघांमध्ये लढत अहो होत आहे. साहेब, दोन्ही राष्ट्रवादीचे आहेत, मूळचे दोघं राष्ट्रवादीचे, अण्णा बनसोडे आणि सुलक्षणा शिलवंत, दोन्ही मूळचे. एक माजी नगरसेवक, विद्यमान आमदार. दोघांपैकी कोणाचं वारं जास्त फिरते आणि कोण जड वाटते, तर कोणाला जड जाईल? अहो साहेब, कोणाचं जड वाटे न हो, ते कोण का निवडून येऊ द्या, कुठल्याही पक्षाचे येऊ द्या, ते पक्षाची आणि त्यांचं राजकारण आम्हाला नकोय. आम्हाला सुविधा देणारा उमेदवार आणि कार्यकर्ता पाहिजे, कुठलाही असू द्या. आम्हाला पक्षाचं नाही हो, आम्हाला पक्ष नकोय साहेब. आणि तुम्ही कुठल्याही पक्षाची कुठेही इलेक्शन लढवा आणि कसं बी या, पण आम्हाला असं आहे, गोरगरिबाच्या जनतेचा उद्धार करणारा आणि समस्या जाणून घेणारा तो तसला उमेदवार आणि खासदार आणि आमदार असायला पाहिजे. या दोघांपैकी कोण आहे का नाही सक्षम उमेदवार? तुम्हाला वाटतो का नाही कोण की माझं हा काम करेल किंवा करतोय? आता आमदार असताना अण्णा बनसोडेने काही कामं केलेत का तुमच्यासाठी? मग किंवा नगरसेवक असताना सुलक्षणा शिलवंत त्यांनी काही कामं केलेत का तुमच्यासाठी? अहो, काही काम केलं नसेल, काय राजकारणामध्ये असं होतं साहेब, काही जणांचे काम होते, काही जणांचे होत नाही, काही वाईट म्हणतात, काही चांगलं आहे म्हणतात. तुम्हाला काय वाटतं पर्सनल? तुम्हाला काय वाटतं की कामं केलेत किंवा काय नाही केलेत? असं वाटतंय मला, लोकांचे जो माणूस काम करतो योग्य रीतीने, त्यांनी उमेदवार येतो निवडून, ते उमेदवार आम्हाला आवडतो.
म्हणजे तुम्हीच एकंदरीत राजकारण्यांसारखं बोलताय पण स्पष्ट नाव सांगत नाही माझं नाव ईश्वर. तुमचं नाही. हा. तुम्हाला जो वाटते की निवडून येऊ शकताय हवा कोणाची किंवा इथं प्रचाराला कोण येऊन आता लोकांना आश्वासन काय देतंय का किंवा काय असं झालं अहो सगळे लोक नाराज झाले साहेब. हा. सगळे लोक कोणावरती? सत्ताधाऱ्यांवरती. सत्ताधाऱ्यावरती बी नाराज झाले आणि सत्ता नसणाऱ्याच्या वर बी नाराज झाले. म्हणजे दोघांवरती नाराज आहेत. हो सगळं जनताच नाराज आहे हो साहेब. बेघर केले हो साहेब. तोडले कष्ट रात्रंदिवस कष्ट करून बांधलेलं घर काय आणि ते घर बांधण्यासाठी आयुष्य केलेले असते साहेब. हे घर बांधण्यासाठी आयुष्य केले आमचं आयुष्य उद्ध्वस्त केले. जो श्रीमंत होता त्याला गरीबात आणले म्हणजे पण तुम्हाला याचा आता- उपयोग काय? तुम्हाला आता ते घर बांधून देणार आहेत ना त्या हा? ठिकाणी हा? तुमच्या अहो पुन्हा दिलं तर खरं. तोपर्यंत आम्ही म्हातार झालं आम्ही मेलं तर मग काय करायचं? देत हे आशेनं आम्ही बसणार. आमचं पोरं लेकर बाळ आम्ही बघणार का साहेब? आम्ही कष्ट करून बांधलेलं घर उद्ध्वस्त केले ना. झालं ना संपला विषय. हा पिकले पण आमचं झालं आपला विषय. काय राहणार आहे साहेब सांगा ना. या इकडे आजी काय बोलूया इकडे आजींना बोलू द्या काय बोलायचं तुम्हाला? शब्द बोलणार जास्त हा, बोलणार दोन्ही नाही. शब्द एवढं बोला. जितेंद्र नवऱ्याने केलं की त्याने असं कशातच कमी पडू दिले नाही. आता बेघर कशाने झालं आपण? आपल्याला साऱ्यांना घरं दिले, पाणी दिली, लाईटची योजना दिली, सगळं फ्री मध्ये फुकट. मग अजून तुम्हाला काय पाहिजे? त्याचं आता असं हेच करू नका बदनामी. एवढंच माझं बोलणं बस. पण आता मला सांगा आता जितेंद्र ननवरे थांबणार होते अपक्ष उमेदवारी अर्ज देखील दाखल केला होता पण त्यांनी आता अर्ज मागे घेऊन अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिलेला आहे तर त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? म्हणजे जितू भाऊशी तुम्ही सहमत आहात? सहमत आहे आम्ही म्हणजे सगळे. तुम्ही सगळेजण अण्णा हा बनसोडे अन्न बनसोडायलाच आम्ही देणार मत. तर एकंदरीत असं आहे जितेंद्र ननवरेचं यांचं या ठिकाणी चांगलं काम आहे असं लोकांची प्रतिक्रिया आहे आणि लोक बोलत आहेत तर ही अवस्था आहे हा आवाज आहे एक सामान्य नागरिकांचा एका स्लम एरियामध्ये राहणाऱ्या लोकांचा. आपण आता फुलेनगर या ठिकाणी होतो आणि या ठिकाणी आपल्याला लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काही जण अण्णा बनसोडे तर काही जण सुलक्षणा शिलवत यांच्याकडं आपला बाण वळवत आहेत. तर एकंदरीत आपल्याला या ठिकाणची परिस्थिती बघता पिंपरी विधानसभेचं वातावरण हे तापलेलं आहे हे आपल्याला कळतंय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.